मी प्रशांत महाले नगरसेवक प्रभाग क्रमांक 3 नवसारी येथील असून आज आपण पाहत आहे की 4 वर्ष प्रशासन होतं. 4 वर्षानंतर आता कुठे इलेक्शन झाले. इलेक्शन झाल्यानंतर आम्ही लोकांनी भरभरून मतं देऊन आम्हाला निवडून दिले. याच बेसवर निवडून दिले की बा आमचे लोकांचे काम होईल, साफसफाई होईल, पुरा प्रभाग स्वच्छ होईल, आरोग्यमय होईल. पण आज अशी परिस्थिती तुम्ही पाहिलंच आहे का नाल्या स्वतः आम्हाला साफ करायला लागून राहिले. इथला मोठा कोटीचा प्रोजेक्ट जो तुमच्या कंपनीला दिलेला आहे ते कंपनी अजूनपर्यंत आमच्या इथे जसं पाहिजे तसं काम करत नाही आहे. ना घंटी गाड्या आहे, पूर्ण ना रोजगार आहे, ना कामगार आहे, ना कोणीच नाही आहे. त्यामुळे कामगार आहे फक्त 8, 10, 12 कामगार आहे. प्रभाग मोठा आहे. मला सांगा तुम्ही नवसारी गाव आहे, महात्मा फुले नगर आहे, तिकडे तुमचा शत्रुधन नगर आहे, मुस्लिम एरिया आहे, शहरातला मधातला परिसर आहे, विद्युत नगर आहे. त्या हा पूर्ण परिसर असताना हा काम 10 आणि 12 कामगारामध्ये हा प्रभाग होत नाही आहे. धुवारणी नाही आहे, फवारणी नाही आहे. मला हे समजून नाही आलं. इथलं मोठं तुम्ही नियोजन केलं, इथलं मोठे लोक वरवरचे अधिकारी बसले होते. तुम्ही त्या कंपनीला कोणा कंपनीला ठेका दिला पण त्याच्यामध्ये धुवारणी नाही, फवारणी नाही. मग तुम्ही करून काय राहिले? याच्या अगोदर हे सर्व होतं. आज म्हणतात का त्याचं मग हे कोण करणार आहे? आता मच्छराचा त्रास आहे, तिकडे तिकडे मच्छर आहे, लोकांना डेंगूचे चान्स आहे. अशा याच्यात फवारणी निवडून राहिली, धुवारणी निवडून आम्ही करावं काय? लोकांनी एवढं मोठं आम्हाला निवडून दिलं. आम्ही गरिबासाठी निवडून नाही दिलं, लोकांनी काम करायसाठी निवडून दिलं. असं जर झालं असेल तर आम्हाला 8 दिवसाचा जर हे व्यवस्थित झालं नाही तर आम्ही सर्व लोक 100-200 लोक महानगरपालिकेच्या आवारात ठिय्या आंदोलन करू. स्वतः आपण नाली उतरून कचरा साफ केला, काढला बाहेर. काय काय कामगार जीवन नाही राहिले, त्यामुळे आम्हाला हे करावंच लागेल. आणायला हे यासाठी जनतेनं आणि काही करून महापौरच्या तुम्ही आता महापौरच्या प्रभागात जाऊन पहा, कमीत कमी तिथे 40 ते 50 कामगार आहे. हा भेदभाव काय? कोण आम्ही इथं लोक राहत नाही का? तिथंच लोक राहते, इथं लोक राहत नाही का? मला सांगा तुम्ही, आज जर हे अवस्था आहे तर हे समोर हेच राहणार आहे. जेपर्यंत जाग येत नाही, प्रशासनाला जाग येत नाही, तेपर्यंत आम्हाला करावंच लागेल. जर असं झालं नाही तर आम्हाला ठिय्या आंदोलन करावंच लागेल. नमस्कार, मी प्रभाग क्रमांक 3 मधील नितीन काळे, युवक काँग्रेस उपजिल्हा अध्यक्ष. इथून माझ्या वहिनी नगरसेविका आहे आणि इथं जितेंद्र काळे, त्यांना इथल्या लोकांनी निवडून दिलं. पण महानगरपालिकेनं जो कोणार्क नावाच्या कंपनीला जो ठेका दिलेला आहे त्या कंपनीमुळं आम्ही इथल्या लोकांना स्वच्छतेमध्ये कमी पडत आहे. कारण याच्या मागं कारण हे आहे की तिथल्या लोक आम्हाला मजूर नाही देत आहे नाल्या साफ करायचे, घंटी गाड्यावाल्यावर लक्ष नाही देत व्यवस्थित. आम्ही पाहतो तो आम्हाला म्हणजे आम्ही करून लोकांचे आम्हाला कॉल येतात की 15-15 दिवस तुम्ही म्हणता की 10 गाड्या आहेत, तर 10 गाड्यातनी पूर्ण प्रभाग झाला पाहिजे. 15-15 दिवस अगर एका एरियात गाडी नाही जाणार तर लोक मग आम्ही लोकांना उत्तर काय देऊ? ज्या लोकांनी आम्हाला मत दिलं त्या लोकांना आम्ही उत्तर काय दिलं पाहिजे? आणि धुव्याची गाडी त्या कोणार्क कंपनीमध्ये नाही टाकली त्यांनी. पहिले ठेक्यामध्येच धुव्याची गाडी होती आणि फवारणी पण होती, तर महानगरपालिकेनं स्वतःकडे ठेवली. पण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही ह्या गोष्टी विचारतो तर ते लोक आम्हाला सांगत नाही, व्यवस्थित उत्तर देत नाही. सांगते ट्रेनिंग चालू आहे, येत आहे, होत आहे. तर केव्हा मग हे याचं उत्तर आम्हाला केव्हा भेटणार? असंच आम्हाला त्या जाधव साहेबाला कोणार्क कंपनीला विचारायचं आहे. प्रभाग मोठा आहे, नवीन लेआउट करून राहिले, आम्हाला माणसं जास्त पाहिजे, माणसं जास्त पाहिजे. कारण की आमचा प्रभाग मोठा आहे बाकीपेक्षा. सर्वात मोठी जयंती 14 एप्रिल आता आहे समोर, भविष्यात 14 एप्रिल जवळच आहे. या 14 एप्रिलमुळे तर सर्व स्वच्छता व्हायलाच पाहिजे. त्यानंतर बाकीचे अजून सण आहे. जर 14 एप्रिल जर होत नसेल तर काय कामाची गोष्ट आहे? मग आपण करून का राहिलो? लोक तर आम्हाला उत्तर आम्हाला द्यावं लागते, या प्रशासनाला उत्तर द्यावं लागत नाही, आम्हाला उत्तर द्यावं लागते. नगरसेवकाला बोलतो आम्ही, डायरेक्ट इथपर्यंत जाऊ शकत नाही. सर्वसामान्य माणूस इथपर्यंत काही जात नाही. बोलणार कोणाला आहे? नगरसेवकांना. आता नगरसेवक पाहुणार, नगरसेवक त्यांचं काम जे आहे, माणसंच नाही त्यांच्याकडे. 2 आणि 4 माणसं या 30,000 लोकसंख्येचा वार्ड आहे, त्याच्यामध्ये 2 आणि 3 माणसं. आणि नियोजन बिलकुल नाही आहे, नियोजन बिलकुल नाही आहे. कुठं माणसं लावायचे, काय माणसं लावायचे? शेवटी आम्हाला हजेरीवर जावं लागते, आम्हाला माणसं लावावं लागते, पण त्यांना माहित नाही कुठं काय लावावं लागते. आणि त्याचे लोकही बरोबर नाही आहेत, म्हणजे व्यवस्थित फोन करा तर फोन उचलत नाही, बरोबर उत्तर देत नाही. अरे तुमचं काम आहे ना, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेतला आहे, तुम्ही साफसफाई कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे. म्हणजे तुम्ही काय जिथे जिथं मोठे मोठे नेता राहायचे तिथं तुम्ही काम करा आणि बाकी ठिकाणी लोक का राहत नाही काय? असं व्हायलाच नाही पाहिजे. अरे सर्व समान कायदा, लोकशाही आहे, सर्व समान न्याय द्या. कारण कोणार्क कंपनी मोठी आहे तर मग त्याबद्दल काम झालं पाहिजे. नाव मोठं दर्शन कोटाचं व्हायला नाही पाहिजे. आमचं म्हणणं तेवढंच. नाही तर 8 दिवसानंतर जर अशीच व्यवस्था राहिली तर 14 एप्रिलच्या अगोदर आम्ही महानगरपालिकेमध्ये ठिय्या आंदोलन करणार आहे. 100, 200, 300 पूर्ण प्रभाग घेऊन जाणार आहे. त्याचं पूर्ण दायित्व त्या प्रशासनावर राहणार आहे.